हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग। तर पहाटेची वेळ आहे, कंप्लीट 3:45ला उठले होते आणि घड्याळाचे येते माझे दोन्हीही 10 मिनिटं मी पुढं केलेले आहे। 15-20 मिनिटं थोडंसं फ्रेशन अप व्हायला वेळ गेला। त्यानंतर माझी आंघोळ केली आणि त्यानंतर आता मी माझ्या कामाला लागलेली आहे। तर खूप दिवसानंतर व्लॉग ही शूट करत आहे आणि माझं पहाटेचं एकदम लवकर पहाटेचं जे ते पूर्ण अंधारातलं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हल्ली मी काय केलेलं आहे की आंघोळ केल्याशिवाय मी किचनमध्ये अजिबात कुठल्याही गोष्टीला हात लावत नाही। तर आंघोळ केली व्यवस्थित, आता शूटिंग पर्पजवर मी थोडंसं व्यवस्थित रेडी झालेले आहे। रेग्युलरली जर उठायचं असलं तर पटकन आंघोळ करायची, आपलं मॉर्निंगचं जे स्किन केअर रुटीन आहे ते करायचं आणि बस कामाला लागायचं। पण व्हिडिओ पर्पजवर थोडंसं आपल्याला नीटनेटकं राहणं, व्यवस्थित दिसणंही गरजेचं असतं। तर त्याकरता व्यवस्थित रेडी झालेले आहे। तर हे सगळं करता करता 4:30 वाजलेले आहे आणि आता मी करणार आहे माझं सकाळपासून मी पितृपक्षात माझे सगळे कामं कशी करते, पूजा पाठ सगळं करून आणि मुलांचे टिफिन वगैरे करण्याचे सगळं कसं करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खूप छान अशा काही सवयी मी म्हणजे 2-3 वर्षापासून मागच्या लावलेल्या आहे आणि त्याची जे इफेक्ट आहे ना, खरं सांगते खूप छान आहे माझ्या घरामध्ये, माझ्या स्वतःवर, माझ्या फॅमिलीवरती। तर पितरांना शांत करण्यासाठीचे काही उपाय मी करत असते, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ जर इथं एंडपर्यंत बघा, व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर आता तुम्ही सकाळी बघितलं, मी 4 वाजताच उठलेली होते, पण लगेच उठल्याबरोबर कॅमेरा हातात नाही घेतला आणि आता दरवाजा उघडला तर उघडल्याबरोबर लगेच बेलाराणी बाहेर असते। तर सगळ्यात अगोदर हाच माझा यज्ञकर्म होतो की उठलं की पहिले अगोदर तिला भूक लागलेली असते, रात्री ती बाहेर असते, आता मोठी झालेली आहे आणि मी शक्यतो कुत्रे मांजरं जे ते घराच्या आत एंट्री नाही देत, कारण की शौर्याला चाइल्ड अस्थमा आहे आणि मांजरी जे केस असतात ना ते खूप डेंजर असतात, हार्मफुल असतात, काही ह्या गोष्टींसाठी खूप एलर्जेटिक असतात, तर ॲलर्जी असते त्याच्याने। तर त्यामुळे मी तिला आतमध्ये एंट्री दिलेली नाही आहे आणि तिला इतकी सुंदर सवय लागलेली आहे ना की ती उंबऱ्याच्या आत अजिबात येत नाही, बाहेरच असते आणि बाहेर तिची सोय सगळी व्यवस्थित केलेली आहे। काल परवापर्यंत ती पिंजऱ्यात राहत होती, पण आता ती मोकळी व्यवस्थित राहायला लागली म्हणून पिंजरा तिचा पूर्णपणे आता बंद केलेला आहे, बाहेर ती एकदम व्यवस्थित राहते। मागच्या दरवाजाला तर तिला अगोदर उठलं की दूध द्यायचं किंवा मग तिचं जे खाद्य असतं कॅट फूड ते देत असते, पण आज दूध दिलं कारण की संध्याकाळी काल तिला दूध दिलं होतं। तर भूक लागते, आता थोडीशी मोकळी राहते ना तर तिला भूक लागते, त्यामुळे मी तिला सकाळी अगोदर दूध देते आता। तर तिला दूध दिलं आणि त्यानंतर आता मी माझ्या रोजच्या कामाला सुरू करणार आहे। चला तर मैत्रिणींनो, आता आपल्या मॉर्निंग रुटीनला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मी जे पाय पुसणं ठेवलेलं असतं ना दोन्ही दरवाजांच्या पुढे, म्हणजे मागच्या दरवाजालाही आणि पुढच्या दरवाजालाही, ते पाय पुसणे एकदा झटकून आणि व्यवस्थित साईडला ठेवून देईल। त्यानंतर आपल्याला झाडू मारून घ्यायचा आहे, व्यवस्थित पूर्ण ओट्यावरती मी झाडू मारून घेईल आणि झाडू मारता मारता बेला मला त्रास देत होती, तर तिच्यापासून वाचत कसं तरी पटकन झाडू मारला बाहेरचा। त्यानंतर आतमध्ये घरातलंही 3ही रूममध्ये झाडू मारून घेतला। त्यानंतर पुढच्या साईडलाही जो पुढचा दरवाजा आहे मेन डोर, तिथेही मी पाय पुसणं झटकून घेतलेला आहे आणि झाडू मारून घेतलेला आहे। आणि हा जो आडवा कपडा लावलेला असतो ना, तर जो सेफ्टी डोर आहे ना, सेफ्टी डोर आणि आमचा जो लाकडी दरवाजा आहे ना त्यामध्ये थोडीशी फट राहिलेली आहे, तर तिथनं आहे ना छोटे छोटे किडे वगैरे किंवा काही आतमध्ये येऊ शकतं, छोटा साप वगैरे, तर त्यामुळे मी तो आडवा कपडा जो आहे तो तिथे लावलेला असतो, तो त्या कारणाने तो कपडा तिथे लावलेला असतो। आणि उंबरठा वगैरे व्यवस्थित झटकून वगैरे घेतला, झाडून घेतलं व्यवस्थित पुढचं आणि त्यानंतर आता आतमध्ये आलेली आहे। आतमध्ये येऊन मी सगळ्यात अगोदर गॅस पुसून घेईल। तर संध्याकाळी माझं टोटल संध्याकाळचं रुटीन जे येते तेही मी तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे। तर बऱ्यापैकी संध्याकाळी माझं सगळं आवरलेलं असतं, किचन मी नीट अँड क्लीन करूनच झोपलेली असते, पण तरीही मला सकाळी उठल्यानंतर जे येते
अगोदर झाडू मारून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस पुसायचा, झाडलोट करायची ही सवय झालेली आहे. आणि एवढ्या 2-3 दिवसात तर 2-3 वर्षात तर मी ही सवयच लावलेली आहे की आपण सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतरच आपले हे रोजचे जे कामं आहे नित्याचे ते करायचे. तर ते गॅस पुसून घेतला आणि त्यानंतर लगेचच आता मी ते दोन्ही दरवाजांपुढे जे ते मागच्या दरवाजालाही पुढच्या दरवाजालाही पाणी मारून घेईल. पाणी मारून झाल्यानंतर आपापल्या जागेवरचे जे त्यांचे मागच्या दरवाजाचं पाय पुसणं जे ते ठेवून घेईल, पुढच्या दरवाजाचाही पाय पुसणं ठेवून घेईल आणि उंबरठा जो आहे तो मागच्या दरवाजाचा तो पुसून घेईल. आणि हा उंबरठा जो आहे तो मी आत्ता नाही पुसणार कारण की फक्त आता पाणी मारून घेतलेले. आणि त्यानंतर जो मेन डोर असतो ना त्यासाठी मी रोजचा हा एक तोडगा करत असते. तर एक तांब्या भरून जे आपलं आंघोळ झाल्यानंतर एक तांब्या भरून आपलं जे पिण्याचं पाण्याच्या माठ्यातलं जे पाणी असतं ना, पिण्याचं पाणी माठातलं, ते एक तांब्या भरून आणायचा, ते उंबरठ्यावर शिंपडायचं आणि त्यानंतर आपल्या अंगणात पूर्ण ते पाणी शिंपडून द्यायचं. आणि त्यानंतर हा उंबरठा जो आहे तो पुसून घ्यायचा. उंबरठा पुसून घेतला लगेच तिथे मी मागच्या दरवाजालाही आणि पुढच्या दरवाजालाही रांगोळी काढून घेतलेली आहे. तर व्हिडिओ पर्पजवर थोडीशी व्यवस्थित रांगोळी काढलेली आहे, नाहीतर रोज जे ते पटकन एवढी घाई असते ना तर मला काही करायला वेळ नसतो. आज तरीही मी एवढा प्रयत्न करून सुद्धा तनिष्का जी ती फक्त चहा आणि बिस्किटच सोबत घेऊन गेलेली आहे. टिफिन तिचा झाला नाही आहे कारण मला खूप उशीर झाला होता आणि मी टिफिन करोच तर तिचं जी बस आहे ती आलेली होती, त्यामुळे तिला पटकन जायला लागलं. तर पटकन रांगोळी काढून घेतली आणि दिवा लावून घेतला. आता रांगोळी काढून झाली की आपल्याला सगळी तयारी करून ठेवायची आहे आणि दिवा लावायचा आहे. दिवा लावला की आपल्याला तो स्तोत्र जो आहे पितृतुष्टिकारक स्तोत्र, पितृस्तोत्र ते म्हणायचे आहे. आणि त्यानंतर तोंडात पाय धुवायचे. म्हणून झाल्यानंतर व्यवस्थित दर्शन घ्यायचे आणि आपली ते स्तोत्र म्हणून झाले की उठायचे, तोंडात पाय धुवायचे आणि त्यानंतर आपले बाकीचे जी शुभपूजा आहे ती करायची. तर सगळ्यात अगोदर मी आता इथे गॅस पुसून घेतलेलाच होता. त्यानंतर गॅसवर जे ते रोजचा हा माझा क्रम आहे आणि मला ही छान अशी सवयसुद्धा लागलेली आहे की मी माझा जो किचन कट्टा आहे तो क्लीन ही ठेवते आणि गॅसवरती रोज स्वस्तिक काढून घेते, हळदी कुंकू लावून फूल वाहून पूजा करते, अगरबत्ती ओवाळून घेते गॅसवरती आणि लगेचच दिवा ओवाळून घेते. आणि ते झालं की लगेचच मी ते बेलाचं झाड जे आहे त्याला पाणी व्हायला जाणार आहे आणि अगरबत्ती दिवा लावून घेणार आहे. तर आता सध्या मी दिवा नाही लावते कारण की दिवा लावला की तो विझला जातो कारण खूप हवा चालू असते, त्यामुळे फक्त अगरबत्ती लावलेली आहे आणि पाणी वाहिलेलं आहे. त्यानंतर आता आपण जे पितृपक्षामध्ये पंचयज्ञ करतो ना, ते पंचयज्ञातला पहिला यज्ञ जो असतो तो आपला पितरांची सेवा करणं. दुसरा यज्ञ जो असतो तो म्हणजे जे आपण पितरांची सेवा करतो ना त्यातला दुसरा यज्ञ आहे की आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं. तर त्या अर्घ्य देताना आपल्याला त्या तांब्याभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ व्हायचे आणि टाकायचे आणि ते पाणी आपल्याला त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे. तर आपला जो पंचयज्ञ आहे ना त्यातला हा दुसरा यज्ञ कर्म आहे. त्यानंतर मग मी तुळशी मातेची पूजा करून घेईल व्यवस्थित आणि तुळशीची पूजा झाली की मग पूर्ण घरामध्ये मी दिवा लावून आणि अगरबत्तीही लावलेली असते, धूप आणि कापूर जाळत असते. तर कापराने व्यवस्थित आपण कापूर जाळायचा आहे, धूप जाळायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि हे दिवे जे आहे हा कापूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. त्यानंतर तुळशीला ओवाळून घ्यायचे, मेन डोरला ओवाळून घ्यायचे. त्यानंतर मी सूर्यदेवानेही रोज सकाळी ओवाळून घेते आणि मागचा जो दरवाजा आहे माझा तिथेही हळदी कुंकू. आता या अगोदर मी रांगोळी काढलेली होती पण तेव्हा मी ही शुभपूजा केलेली नव्हती कारण की आपण ही पितरांची पूजा करत असतो. तर ती पूजा झाल्यानंतर मग मी इथे ही रांगोळी काढलेली होती ना, इथे हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे, दिवा ओवाळून घेतलेला आहे आणि मध्ये जे ती बेलाची जी ती लुडबुड चालू होती तिला कसं तरी बाजूला करत मी माझं काम आवरत होते. तर आता आपण आपला जो यज्ञ कर्म आहे पंचयज्ञ कर्म त्यातला तिसरा कर्म जो आहे तो करणार आहोत. तर इथे मी एक छोटासा पेपर घेतलेला आहे, त्या पेपराला आपल्याला तूप लावून घ्यायचे आणि गॅस आपल्याला जाळण्या अगोदर जे ते आपल्याला हा यज्ञ कर्म करायचा आहे. हा करणं खूप महत्त्वाचं असतं. हा यज्ञ कर्म झाला की त्यानंतर मी माझी पुढची पूजा करणार आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी माझी पितृपक्षातली जी ती सेवा करत असते. आपल्याला आपली झाड लोट सडा रांगोळी सगळं करून घ्यायचे आंघोळ झाल्यानंतर आणि त्यानंतर बाहेर दक्षिणमुखी दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेलाच तोंड करून, आता हा माझा जो दरवाजा आहे ना
तो दक्षिण दिशेला आहे, तर त्यामुळे मी इथे बसून ही सेवा करत असते. तर तुम्ही तुमची भिंत असेल त्याच्यासमोर, तर भिंतीसमोरही दिवा लावून त्याच्या पुढे तुम्ही बसून ही सेवा करू शकता. फक्त आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून ही सेवा करायची असते. आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला पितृसूक्त म्हणायचं असतं आणि पितृस्तोत्र म्हणायचं असतं. तर अशा प्रकारे हे 3 जे स्तोत्र आहे ते म्हणायचे असतात. तर आता बघा, आता मी तुमच्यासंग बोलती तरी न बघता आपल्याला व्यवस्थित बोलता नाही येते. तर शक्यतो आपल्याला काय करायचंय की उच्चार व्यवस्थित करायचे, उच्चार जे ते चुकून नाही द्यायचे. नाहीतर मग सरळ काय करायचंय की मोबाईलवरती आपल्या गुरुकुल पीठाच्या ज्या त्या ॲप आहे, काही यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांनी जे मंत्र स्तोत्र बोललेले आहे ना, ते आपल्याला मोबाईलवरती दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आणि हात जोडवायचे आणि आपल्या मनात आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचे आणि ते ऐकायचे. तरी आपल्याला ती सेवा जी तिचा लाभ मिळतो. तर अशा पद्धतीने केलं तरी चालेल, चुकीचे मंत्र स्तोत्र म्हणण्यापेक्षा. तर आता आपण ज्या वेळेला पुस्तकात म्हणतो ना, त्यावेळेला बऱ्यापैकी मराठी तर आपली व्यवस्थित आहेच, व्यवस्थित बोलल्या जातं. पण ज्या वेळेला आपण ते न बघता बोलतो ना, तर ते व्यवस्थित ते शब्द बोलल्या जाते नाही, त्यामुळे मग ते चुकत असतात. पण ज्या वेळेला बोलून आपण वाचून आणि बोलतो ना, तर ते व्यवस्थित बोललं जातं. तर त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. तर आता मी माझी ती पूजा करून घेतली, पितरांची जी सेवा आहे ती करून घेतली. त्यानंतर तोंड हातपाय धुवायचे. तोंड हातपाय धुवून झाले की मग आपली शुभ पूजा करायची असते. जसं की मी गॅसची पूजा केली, तुळशीची पूजा केली, पुन्हा सूर्यदेवांना अर्घ्य वाहिलं, त्यानंतर बेलाच्या झाडाची पूजा केली. तर अशा आपल्याला आपल्या बाकीच्या पूजा करून घ्यायच्या आहे. त्यानंतर देवपूजा केली तरी चालते, पण मला आता खरं सांगते वेळ नसतो. मला आता तनिष्काचा टिफिन द्यायचा आहे, तर त्यासाठी मी जे ते हे सगळं कामं करत असताना ही तयारी सुद्धा करून ठेवली. तर मी तिला व्हेजिटेबल पुलाव देणार आहे. तर त्यासाठी जेवढे माझ्याकडे व्हेजिटेबल अवेलेबल होते ते व्हेजिटेबल काढलेले आहे. त्यामध्ये कॉर्न्स घेतलेले आहे, त्यानंतर हे मटार घेतलेले आहे, फ्रोझन कॉर्न आहे, फ्रोझन मटार आहे, कोथिंबीर कट केलेली आहे, कांदा कट केलेला आहे, शिमला मिर्च आणि गाजर घेतलेले. तर गाजर मी चॉप करून घेतलेले. त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि जो राईस आहे तो मी रात्रीच शिजवून ठेवलेला होता. तर त्यामुळे फक्त आता मला फोडणीला घालायचा, तिला टिफिन द्यायचा आणि त्यानंतर माझी स्वतःची वर्कआउट जे ते मी जॉईंट करेल. तर त्यामुळेच मी वर्कआउट असतं सकाळी आणि खूप घाई असते ना, तर हे एवढ्यातले जे ती व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू नाही शकले. आणि त्या कारणानेच मी जे ही सगळी पूजा ह्या कपड्यांवरच केली, कारण की आंघोळ करून लगेच हे कपडे घालून घेतले, तिचा टिफिन प्रिपेअर केला की माझे शूज वगैरे घालून मी लगेच माझ्या वर्कआउटला उभी राहते. कारण आपल्या घरातल्यांसोबत आपली स्वतःची हेल्थ सांभाळणं ही खूप गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने माझं मी कामाचं नियोजन करत असते. आता ही रेसिपी जी ती मी फ्रंट कॅमेऱ्याने तुमच्यासोबत शेअर करते, त्यानंतर वर्कआउट करते आणि देवपूजा करते. त्यानंतर आपण फेस टू फेस बोलूया पुन्हा, कारण की मी माझी आता थोडीशी दिवाळी शॉपिंग जी ती थोडी थोडी करून मी स्टार्ट केलेली आहे. तर व्लॉग व्हिडिओमध्ये मी ते छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता इथे माझी वर्कआउटची वेळ झालेली होती. तर तनिष्का गेलेली आहे, तिला मी 3रा यज्ञकर्म करून घेतला माझा. पेपरवरती थोडंसं साजूक तूप लावून आणि तो जाळायचा असतो. तर पितृपक्षामध्ये आपल्याला हे यज्ञकर्म जे ते करायचेच असतात. तर तो केला आणि त्यानंतर तिला चहा बनवून दिला, बिस्किट दिले आणि तिचं कॉलेजला गेली. त्यानंतर मी माझं वर्कआउट केलं, वर्कआउट फिनिश झालं आणि त्यानंतर आता इथे माझं वर्कआउट झालेलं आहे. 1 तासाचं पूर्ण आम्ही वर्कआउट करत असतो आणि त्यानंतर आता मी पुन्हा स्वयंपाकाला लागलेली आहे. तर आता आपले जसं की 3 यज्ञकर्म झालेले, पितरांची सेवा झाली. पहिला म्हणजे पितरांची सेवा झालेली, दुसरा म्हणजे सूर्यदेव काळे तीळ घालून अर्घ्य दिलेलं आहे, 3रा यज्ञकर्म आपण केलेला आहे की पितृपक्षामध्ये गॅस प्रज्वलित करण्या अगोदर, गॅस जाळण्या अगोदर आपल्याला थोडासा पेपरचा तुकडा घेऊन त्याला तूप लावायचे आणि तो पेपरचा तुकडा जो आहे तो जाळायचा आहे आणि त्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे आपल्याला काही करायचं आहे. तर हे 3 यज्ञकर्म झाले. त्यानंतर आता आपण पुढचा यज्ञकर्म करणार आहोत पितृपक्षातला. ते म्हणजे आपल्याला पीठ मळायचे, पीठ मळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण चपात्या जे करतो ना, तर त्या चपात्या करताना पहिली आणि दुसरी जी चपाती करतो ना, तर त्यातली पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईला पहिला घास द्यायचा असतो आणि दुसरा घास जो आहे तो कावळ्याला द्यायचा असतो. मग ते कावळे, चिमणी काही असो त्यांना आपल्याला द्यायचं
घ्यायचं आहे, तर ते मी देऊन घेणार आहे. इथे मी दाखवू शकले नाही कारण की मला खूप घाई झाली होती. त्यानंतर तनिष्का गेली आणि यानंतर आता अनुष्का आणि शौर्य जाणार होते. तर अनुष्काला तर आज जायचं नव्हतं कारण की तिला ताप आलेला होता, तिला बरं वाटत नव्हतं. पण शौर्य जाणार होता तर त्याचं मला पटकन आवरून द्यायचं होतं. तर जी पुलावची तयारी केलेली होती ना, तो पुलाव बनवायला घेतलेला आहे. ते मी पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर लगेचच पुलाव बनवायला घेतलेला आहे. आता आपण लेफ्ट ओव्हर म्हणजेच शिळे तांदूळ उरलेले असेल तर त्याचा भात कसा बनवायचा आणि 12 वाजेच्या आत हा भात जो तो आपल्याला फिनिश करायचा आहे, कारण आपण लेफ्ट ओव्हर यूज करणार आहोत अगोदर बनवून ठेवलेले राईस. तर मी ते सगळ्यात अगोदर जे ती कढई गरम करून घेतली. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आणि त्यामध्ये जिरे छान अशी फुलवून घेतले आणि त्यामध्ये कांदा जो तो आपल्याला 1 ते 2 मिनिटं ट्रान्सपरंट होतो छान असा तळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याकडे जे कुठले व्हेजिटेबल्स असतील ते व्हेजिटेबल्स कट करून घालायचे. व्हेजिटेबल्स घालून घेतले, 1 मिनिटभर छान असे फोडणीमध्ये तळून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि अगदी थोडंसं चवीपुरतं साखर किंवा गूळ घालायचं आहे. तर थोडंसं हेल्दी वेने जाण्यासाठी मी 2-3 चिमटे भरून गुळाची पावडर घातलेली आहे. त्यानंतर 2-3 मिनटं ही फोडणी छान अशी आपल्याला परतून घ्यायची व्हेजिटेबल्स घालून आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि आपल्याकडं जे काश्मीरी लाल तिखट असतं ना ते घालायचे, धना पावडर घालायची आणि हळद पावडर घालायची आणि सगळे मसाले हे घालून घ्यायचे आणि छान असे पुन्हा 2-3 मिनटं हे व्हेजिटेबल्स जे ते थोडंसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आणि राईस मी रात्री बनवून ठेवलेला होता, लेफ्ट ओव्हर राईस होता, तो काढून घेतलेला आहे आणि दूध काढून घेतलेलं आहे कारण की मला आता शौर्याला दूध द्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर दुधावरची साय काढून घेतलेली तूप बनवण्यासाठी आणि त्यानंतर दूध जे ते मी ह्या मोठ्या वाडग्यामध्ये स्टोअर करून ठेवत असते फ्रीजमध्ये, तर ते काढून घेतले ते फ्रीजमध्ये ठेवलं. मलाही फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि उरलेलं दूध जे ते थोडंसं मी बेलाला अजून पुन्हा बेलाला दिलेलं आहे आणि त्यानंतर शौर्याला गरम करून देत आहे. आणि त्यानंतर आता इथे मी आता कढईमध्ये जे मी फोडणी घातली होती ना ते प्रेशर कुकरमध्ये घेतलेलं आहे कारण की थोडेसे राईस जास्त आहे आणि राईसला आपण स्टीम करून घेणार आहोत. तर कधीही आपण जे शिळे राईस बनवत असतो ना लेफ्ट ओव्हर राईस, तर ते आपल्याला थोडंसं पाणी घालून आणि मग फोडणीमध्ये घालायचे आणि ती फोडणी जी ती छान अशी शिजवून घ्यायची आणि त्यात पाणी घालायचे, शेवटी पाणी घालायचे आणि मग राईस घालायचे. राईस छान असे एकत्र करून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं छान अशी यांना दणकून उकळी काढून घ्यायची या राईसला. तर उकळी म्हणजे गरम करून घ्यायचे, वाफवून घ्यायचे. तर त्या अगोदर मी राईस छान असे एकत्र करून घेतले फोडणीमध्ये आणि त्यात 1 चमचा भरून तूप घातलं आणि मग झाकण ठेवून आपल्याला हे राईसचे ते छान असे स्टीम होऊन द्यायचे, जेणेकरून ते आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला राईस बनवतो ना ते असं वाटत नाही की हा राईस शिळा आहे. मस्त असं फुललेला आणि मोकळा मोकळा आपला राईस बनवून रेडी होतो. आणि बनवल्यानंतर 12 तासाच्या आत आपण कुठलंही लेफ्ट ओव्हर अन्न जे ते खाऊ शकतो. तर मी तरी सकाळचं अन्न संध्याकाळचं अन्न सकाळी जे ते खात असते. तर माझ्या घरात आम्हाला सगळ्यांना सवय असल्यामुळं मी अशी करत असते. तर ह्या पद्धतीने मी मुलांना टिफिनलाही बिर्याणी राईस देणार आहे, पुलाव राईस, आणि घरी खाण्यासाठीही त्यांना ब्रेकफास्टसाठी तेच देणार आहे. तर आता इकडे दूध उकळलं होतं तर थोडीशी साखर घातलेली आहे आणि ती साखर घालून दूध जे ते शौर्याला मी आता गाळून दिलेलं आहे. तो आता हे 1 तासभर ते दूध पित राहील. तुम्ही इथे साईडला बघत असाल त्याची मस्तीही चालू आहे, एक साईड मी माझं कामही करते. तर 1 तासभर त्याचं ते दूध पिणं चालू राहील. तोवर मी जे ते पुलाव राईस बनवून घेतलेला आहे त्याला पुन्हा स्टीम देण्यासाठी ठेवलेला आहे. आणि ज्या गवारीच्या शेंगा आहे ना त्या मी शिजत ठेवलेल्या आहे कारण की मी सुकी भाजी त्यांना टिफिनला गवारीच्या शेंगा देणार आहे आणि चपात्या बनवून घेणार आहे. तर इथे मी ती व्हिडिओ दाखवलेली नाही आहे कारण खूप घाई झाली होती मला. पण इथे ज्या पहिली पोळी आणि दुसरी पोळी जी ती मी गाईला दिलेली आहे, दुसरी पोळी मी कावळ्याला दिलेली आहे, म्हणजे पक्ष्यांना द्यायची आहे. आणि बस पुढच्या पोळ्या मी बनवून घेईल. तर या पद्धतीने आपल्याला पितृपक्षातले 15 दिवस हा पंचमहायज्ञ करायचा आहे. आपल्या केंद्रामध्ये आपल्याला खूप व्यवस्थित सांगितलं जातं आणि खरं सांगते याचे खूप खूप जास्त आपल्याला फायदे होता. आपले पितृ जे आहेत ह्या काही गोष्टी केल्यामुळे आपण वर्षभर तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजे, पण वर्षभर आपल्याकडनं नाही होत तर निदान आपण पितृपक्षामध्ये हा पंचमहायज्ञ केला पाहिजे आपल्या पितरांच्या शांतीसाठी. आणि ते ह्या छोट्याशा गोष्टी केल्यामुळे आपल्याला आपले पितृ जे ते खूप छान असे आशीर्वाद देते आणि आपल्या
आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर या पद्धतीने मी माझे सगळे जे ते पंचमहायज्ञ जे ते पूर्ण केलेले आहे. त्यानंतर आता एक चपाती एक्स्ट्रा करून घेतलेली शौर्याच्या टिफिनसाठी आणि त्यानंतर गवारची भाजी, सुकी गवारची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण, एक 7-8-10 पाकळ्या लसणाच्या आणि 4 हिरव्या मिरच्या जे ते बारीक करून घेतलेले आहे. गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवलेली. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेले. तेल गरम झाल्याबरोबर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि आपण जे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता ना, तो या फोडणीमध्ये आपल्याला 1 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर शिजवून घेतलेल्या ज्या गवारच्या शेंगा आहे ना, गवारच्या शेंगा त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. आणि पुन्हा ह्या शेंगा ज्या आहेत ह्या आता आपण जी मिरची आणि मीठ घातलेलं आहे ना, आणि मीठही चवीनुसार घालून घ्यायचे. यामध्ये पुन्हा 1-5 मिनटं ह्या शिजवून घ्यायचे. कोथिंबीर घालायचे आणि शेंगदाणे घालायचे आणि बस आपली गवाराच्या शेंगाची ही सुक्की भाजी बनवून रेडी झालेली आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आपली ही शेंगाची भाजी बनवून रेडी होते. आणि रोजचं माझं हेच रुटीन असतं. मुलांचे अगोदर तनिष्काचा टिफिन, त्यानंतर ह्या दोघांचा टिफिन. तर तनिष्काच्या टिफिनला शक्यतो मी अशी गोष्ट देते, कारण की ती जे ते 8 ते 9 वाजेच्या आत जे ते ब्रेकफास्ट करत असते आणि तिचा ब्रेकफास्टचा टिफिन मी दिलेला असतो. तर तिला मी असे देते की एखाद्या दिवशी फोडणीचा राईस केला, एखाद्या दिवशी पुलाव केला किंवा एखाद्या दिवशी चुरमा केला, तर ह्या किंवा उपमा केला, ते तिला मी देत असते टिफिनला. आणि तीच टिफिनला तिच्या टिफिनला जे दिलेलं असतं तेच मी शौर्य आणि अनुष्काला ब्रेकफास्टला देत असते. तर त्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि त्यानंतर मी आता टिफिन पॅक करत आहे. तर टिफिनमध्ये मी एक साईड बटर पेपरमध्ये चपाती रॅप करून दिलेली आहे आणि एक छोटीशी चपाती दिलेली आहे. आता एवढा मोठा टिफिन दिलेला असतो, यातलं तो अर्ध खाऊन येतो आणि अर्ध जे ते स्कूलमधनं आल्यानंतर त्याला तो टिफिन आवडतो. त्यानंतर तो स्कूलमधनं आला की ह्याच टिफिनमधनं हे खातो. तर 2दा तो ह्याच टिफिनमध्ये खात असतो. तर फ्रूट्समध्ये त्याला मी ड्रॅगन फ्रूट दिलेला आहे. गवारची भाजी जी ती त्यात ठेवलेली आहे टिफिनमध्ये आणि पुलाव जो आपण बनवलेला होता तोही मी त्याला टिफिनमध्ये दिलेला आहे. आणि त्याचा टिफिन पॅक केला, त्याला अगोदर काढून दिलं आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या कामाला लागलेली आहे. तर आता मी जे आपण पुलाव बनवलेले होते ना, तेही एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेईल. शेंगाची भाजी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेईल आणि त्यानंतर मी जे ते पूर्ण चपात्या बनवून घेईल. आणि त्यानंतर आमच्या दोघांसाठी जे ते एक मीडियम साईजची ज्वारीची भाकरी बनवून ठेवील. आणि डाळही शिजवून घेतलेली आहे मी. तर डाळीला आता मी डाळ शिजलेली होती तर फोडणी देऊन घेत आहे. सिंपलशी फोडणी द्यायची आपल्याला. तूप गरम करून घ्यायचे, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे, ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि हळद पावडर घालायची. छान अशी फोडणी आपल्याला कडकडून फोडणी करायची आणि ही फोडणी आपल्याला शिजवलेल्या डाळीवर घालून घ्यायची. तर बस आपली फोडणीची डाळही बनवून झालेली आहे. तर आमचं दुपारी 12 वाजेच्या नंतरचं जे जेवण असतं, डाळ आणि ज्वारीची भाकरी तीही बनवून झालेली आहे. मुलांसाठी पुलाव बनवून झालेला आहे, शेंगाची भाजी बनवून झालेली आहे. आणि आता मुलांचं सगळं आवरून दिलं, गॅस आवरून घेतला आणि त्यानंतर आता मी इथे देते आम्हाला ब्रेकफास्टमध्ये जे ते आम्ही शेक घेत असतो, प्रोटीन शेक. तर तो घेतला आणि त्याच्या 1 तासानंतर जे ते आपल्याकडे जे कुठले फ्रूट्स अवेलेबल असतील ना ते फ्रूट्स घ्यायचे. तर मी ऑरेंज ज्यूस बनवून घेतलेला आहे आणि ड्रॅगन फ्रूट बनवून घेतलेलं आहे. तर आता आम्ही दोघं हा ऑरेंज ज्यूस आणि ड्रॅगन फ्रूट घेऊ आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कामाला लागू. तर या पद्धतीचं माझं रुटीन असतं. यानंतर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी दिवाळी शॉपिंग. तर नमस्कार मैत्रिणींनो, आता खूप वेळानंतर मी तुमच्यासोबत बोलत आहे. मी माझे सगळे कामं आवरून घेतले, देवपूजा केली आणि त्यानंतर आता मी इथे माझी दिवाळीची शॉपिंग काय केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही व्हिडिओ बनवायला घेण्या अगोदर मी 2 शॉर्ट व्हिडिओ जे ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आय होप तुम्ही त्याही बघितल्या असतील. मी रोजची रोज डेली अपडेट देण्यासाठी पटकन अशा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि शॉर्ट व्हिडिओची जे ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत नाही, त्यामुळे आपलं चॅनल जे ते रोजची रोज चेक करत जा. आणि मस्त अशा छान ट्रेंडिंग शॉर्ट व्हिडिओज असतात माझ्या, की मी ऑनलाईन काय परचेस केलं, मी केवढ्याला परचेस केलं, काय ते सगळं त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे ते तुम्हाला सांगत असते. तर चला आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे ते दाखवते. तर आता हे आहे, मी दिवाळीसाठीच मी थोडं फार जे ते घर सजवत असते. मला जेवढं सजवता येईल त्या पद्धतीने सजवत असते आणि त्या वस्तू मी काय काय घेतलेल्या त्यासाठीच्या घर सजवण्यासाठीच्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिली आपली वस्तू आहे हे एसीचं कव्हर. तर खूपच सुंदर आणि मस्त असं हे एसीचं कव्हर आहे, बघू शकता.
तर हे एसीचं कव्हर मी घेतलेलं आहे. खूप छान अशी याची क्वालिटी आहे आणि लावल्यानंतर ही खूप मस्त असं दिसतं हे. तर याची रिअल प्राइस जी आहे ती मी वरती ह्या साईडला जे ते मेन्शन करेल, तुम्ही ती बघून घ्या. आणि मी हे सगळ्या वस्तू ज्या आहेत ते सेलमध्ये घेतलेल्या आहे. खूप छान अशा क्वालिटी आहे या वस्तूंची. तर तुम्हीही नक्की आता जो Amazonवर, फ्लिपकार्टवर आणि मिशोवरती सेल चालू आहे, लाईव्ह सेल, त्यामध्ये ह्या वस्तू घेऊ शकता. खूप छान आणि रिझनेबल प्राइसमध्ये आपल्याला या पडतात. त्यानंतर हे एक पिलो कव्हर घेतलेले आहे. तर हे कव्हर जे ते जसं मॅट्रेस कव्हर असतं ना तसं पिलो कव्हर असतं. तर अजून कधी मध्ये जे ते शौर्यला बेडवरती शू होते, तर त्या कारणाने मी हे पिलोंसाठी सुद्धा कव्हर घेतलेलं आहे. शौर्य अजून 10 वर्षाचा कंप्लीट झालेला नाहीये, पण त्याला एक 8-10 दिवसातून जास्त ज्या वेळेला तो थकतो ना त्यावेळेला त्याला शू होते बेडवरती. तर त्याकरता मग हे ओलं होतं. तर मग ज्या दिवशी बेड ओला होतो ना त्या दिवशी हे सगळे कपडे काढून धुवायचे आणि मग ते पुन्हा सुकवून लावायचे, असं माझं चालू होतं. तर एक पेअर माझ्याकडे अगोदर होतं, तर मी अजून एक पेअर जे ते घेतलेलं आहे. हे जे पिलो कव्हर आहे तर हे जे थोडेसे महाग असतात हे मी लोकल मार्केटमध्ये घेतले. तर हे 350 रुपयाचे 2 पिलो कव्हर आहे. तर हे मी लोकल मार्केटमध्ये घेतलेले आहे. आणि जे बेडशीट मी घेतलेले आहे ना ते मी ऑनलाईन घेतलेले आहे. तर याची लिंक जी ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर मी जे कुठलेही प्रोडक्ट घेते ना त्याची लिंक जी ती शॉर्ट व्हिडिओला मी देत नाही, कारण की त्यात व्यवस्थित म्हणजे लक्षातच राहत नाही टाकणं. तर जे मी आता असे ब्लॉग व्हिडिओमध्ये जे शेअर करणार आहे ना शॉपिंग माझीवाली सगळी, तर जे लॉंग व्हिडिओ आहे ना त्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्यासाठी त्याची लिंक जी ती ठेवलेली आहे. तर तुम्ही लिंक जरूर चेक करा. जर तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे मी घेतलेले ते आवडले असतील आणि खूप छान रिझनेबल प्राइसमध्ये हे आपल्याला आता सेलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर घेणार असाल, तुम्हाला कुठली गोष्ट आवडली असेल तर तुम्ही त्या लिंकवर जा, त्या लिंकवर टॅप करा, तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवर जाल आणि मी ज्या भावात मी जे गोष्टी घेतलेल्या आहे, ज्या वस्तू घेतलेल्या आहे त्याच तुम्ही परचेस करू शकाल, तुम्हाला जर परचेस करायची असेल तर. आता हे बेडशीट आहे, याची एक शॉर्ट व्हिडिओ मी घेतलेली आहे ना ती शेवटी मी लावून देईल. तर खूप सुंदर असं हे जोधपुरी काम केलेलं बेडशीट आहे. किंग साईज बेडचं हे बेडशीट आहे. याबरोबर आपल्याला 2 पिलो कव्हर मिळतात. आणि मी ह्या वेळेला जास्त करून काळजी घेतलेली आहे की कॉटनचेच बेडशीट मी घेईल. तर हे जेवढेही मी कॉटनचे बेडशीट घेतलेले आहे ना, तर आता मी 3 घेतलेले आहे, ते 3ही तुम्हाला दाखवते. आणि अजून थोडेसे आपण म्हणतो ना लक्झुरियस फील देण्यासाठीचे स्टायलिश जे आता सध्या चालू आहे तेही मी 2 बेडशीट घेतलेले आहे. तेही मी पुढच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणि दिवाळीचं आपण घराचं मेकओव्हर कसं करणार आहे काय तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपली व्हिडिओ नक्की बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आपलं पहिलं बेडशीट हे आहे. हे जोधपुरी काम केलेलं मस्त कलरफुल असं कॉटनचं बेडशीट आहे. तर खूप छान आहे आणि किंग साईज बेडचं आहे. हे मला अराउंड 450 रुपयाला पडलेलं आहे. याची ही मी लिंक जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल. आणि वरती मी स्वतः केवढ्याला परचेस केलेलं आहे त्याचा एक फोटो मी साईडला लावून देईल, तोही तुम्ही चेकआउट करा. म्हणजे बघा आता व्हिडिओ चालू असताना. आणि दुसरं आहे हे बेडशीट, हेही खूप सुंदर आहे, कॉटनचं आहे. किंग साईज बेडला खूप व्यवस्थित बसतं. तर हे एक घेतलेलं आहे. त्यानंतर हे घेतलेलं आहे. तर हे रेग्युलर यूज साठी मी घेतलेले आहे. आणि दिवाळीच्या दिवशी टाकण्यासाठी मी प्युअर पूर्ण व्हाईट असं बेडशीट घेतलेलं आहे. त्याचं रिव्ह्यू ही मी तुम्हाला देईल पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर हे एक बेडशीट घेतलेलं आहे. आणि 3ही बेडशीट कॉटनचे आहे. खूप छान अशी क्वालिटी आहे, मला खूप आवडली. याची लिंक जी ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, तुम्ही नक्की ती लिंक चेकआउट करा तुम्हाला जर ह्या वस्तू काही घ्यायच्या असतील तर. आणि पुढेही या माझे व्हिडिओ बघत राहा, कारण की मी खूप छान छान असे मला साड्या, ड्रेस, मुलांचे ड्रेस, चप्पल वगैरे, परफ्यूम वगैरे घेतलेलं आहे ना, तेही त्याचेही रिव्ह्यू मी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशा प्रकारे फेस टू फेस आपण बोलून ते बघणार आहोत. तर नक्की आपलं चॅनल जे सबस्क्राईब करा आणि चॅनल रिलेटिव्ह मध्ये, मित्र परिवारांमध्ये शेअर करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.